65-60 मार्क असेल तर 70-75 गेला. कुणी काम केलं नाही म्हणून तुम्ही 1000 मध्ये प्रथम आला आणि तुम्हाला 50 लाखाचं बक्षीस मिळालं. उदाहरणार्थ आपण पकडून चालू की पूर्ण जिल्ह्यात कोणीच काम केलं नाही, कोणा ह्याला सिरियसच घेतलं नाही आणि गौरला पडले 75 मार्क आणि 75 मार्क एवढं कुठेच ग्रामपंचायत नाही. मग पुढे काय झालं, तुम्ही जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलात, तुम्हाला 50 लाख मिळाले. पण तुम्ही जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलात म्हणजे तुम्ही विभागीय स्तराला जाणार 8 जिल्ह्यांमध्ये आणि शेजारीच तुमच्या असणाऱ्या लातूर मधली एखादी ग्रामपंचायत जिथं इथं जसं तुम्ही जिंकला तिकडे एक ग्रामपंचायत जिंकली पण तुमचे मार्क 75 असतील आणि त्यांनी प्रयत्न करून 92-95 मार्क घेतले असतील तर तुम्ही विभागीय स्तरावर जिंकणार आहात का? बिलकुल नाही. तुम्ही तिथं बाहेर पडाल. जिल्ह्याचे विभाग जरी तुम्ही ठरलात तरी विभागाला जाऊन तुम्ही बाहेर पडणार आणि पर्यायी राज्यापर्यंत तुम्ही पोहोचणारच नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तालुका नाही, जिल्हा नाही, राज्य लेवलला कसं जिंकू ह्या लेवलचे तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आजच सांगतो की 90 पेक्षा जास्त मार्क तुमच्या ग्रामपंचायतीला 100 पैकी पडतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. कारण कालच मी वाचताना यामधले काही बाबी इतक्या क्षुल्लक होत्या आणि काही बाबी इतक्या सिरियस होत्या म्हणजे गंभीर पण होत्या की ती गोष्ट करायची म्हटलं तर 3 महिन्याचा कालावधी पण कमी पडेल. अशा पण बाबी आहेत आणि अशा बाबी आहेत की तुम्ही 10 मिनिटांमध्ये ते काम करू शकता. उदाहरणार्थ कुठल्याही नागरिकाने त्याची तक्रार पेटीमध्ये दिलेली तक्रार पेटीतून घेतली तर त्याला आणि ती सोडवली गेली अभियान कालावधीमध्ये तर त्याला 1 मार्क आहे तुमच्या ग्रामपंचायतीला. नॉर्मली काय होतं, आमच्या ग्रामपंचायत अधिकारीच्या प्रश्नांनी जाताना तुम्ही कुठे जर भेटता त्यांना फोन करता, माझं हे प्रमाणपत्र नाही, माझं ते प्रमाणपत्र नाही सांगता, ते तुम्हाला बाय हँड 2-4 दिवसात देऊन टाकतात. पण ग्रामपंचायतीच्या बाहेर तक्रार पेटी नाही आणि त्याचं रजिस्टर तयार नाही तक्रार पेटीतून सोडवलेलं याचं प्रॉब्लेमचा. त्याच्यामुळे तुमचा 1 मार्क गेला. प्रॉब्लेम तुमच्या गावामधला सुटला, तुम्हाला प्रमाणपत्र भेटलं पण काय झालं, तक्रार पेटीतून तक्रारीची सोडवणूक झाली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पण विनंती आहे, तुमची काय तक्रार असेल तर ती लिखित द्यायची, ग्रामपंचायतीच्या बाहेर तुम्ही पेटी लावायची.